चला मॅडम, गाडीमध्ये बसलात, आता काय काय गोष्टी करायच्यात करा बरं. स्टार्ट करण्यापूर्वी सीट ऍडजस्ट करायचं तुम्हाला आधी. सीट ऍडजस्ट करायची. बघा कम्फर्टेबल आहे का, पेडल्स तुम्ही ऑपरेट करू शकताय का व्यवस्थित. तर सगळ्यात आधी आपल्याला सीट ऍडजस्ट करायचं, ज्याच्यामध्ये आपण जे फूट कंट्रोल यूज करणार आहोत ते व्यवस्थितरित्या ऑपरेट करता आले पाहिजे. येतात क्लच दाबून बघा, होते ऑपरेट व्यवस्थित. बॅक रेस्ट पाठीचं बरोबर आहे तुमच्यासाठी, थोडं पुढे असलं तरी चालेल. घ्या मग, तिथे नॉब येतो वरती उचला आणि त्याला पुढे घ्या, तुम्हाला जसं हवंय तसं. बघा हे ठीक आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. ठीक आहे. देन आपण आता सीट बेल्ट लावायचं आहे तुम्हाला. हो बरोबर, लावा. प्रेस करा, त्यामध्ये प्रेस केला. त्यानंतर आपल्याला इग्निशन ऑन करायचं, फक्त इग्निशन. बरोबर करा, चावी एकदा क्लॉकवाईज वर फिरवा. बस इंजिन स्टार्ट नव्हतं करायचं. बरं ठीक आहे, आता केले तुम्ही. काय फरक आहे? हां, आता इग्निशन यासाठी ऑन करायचं होतं आपल्याला की आपल्याला मिरर सेट करायचं. आता हे मिरर सेट करण्यासाठी ना तुम्हाला ते जो रिमोट स्विच आहे हा वाला, याने ते ऍडजस्ट करायचं होतं. तर त्यासाठी तुम्ही इग्निशन ऑन करून तुम्हाला जसं योग्य मिरर पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरर ऍडजस्ट करू शकत होतात. आता बघून घ्या, तुम्हाला राईट लेफ्ट मिरर योग्य आहेत का सेट करायचे, तुमच्यासाठी योग्य आहेत. 30% गाडी दिसते, 70% रस्ता दिसते. आहे क्लिअर. सेंटर मिरर चेक करा तुम्हाला पाहिजे तसं. केला, गाडी स्टार्ट केली आपण आता. आता फर्स्ट गिअर घ्या. चला सर, इग्निशन म्हणजे इग्निशन फक्त इलेक्ट्रिकल फंक्शन यूज करू शकता. गाडी इंजिन स्टार्ट, एकदाच चावी फिरवली इग्निशन, एकदा फिरवली अजून एकदा की इंजिन स्टार्ट होते. ओके ठीक आहे. फर्स्ट गिअर, हँड ब्रेक रिलीज, वरती पुल करून. येस, गुड. आता मुव्हिंग करायचं. मुव्हिंग करत असताना राईट मिरर चेक करायचं तुम्हाला आणि बाइंडिंग पॉईंट घेऊन मूव्ह करायचं. घ्या बरं बाइंडिंग पॉईंट. ब्रेक सोडलेला आहे, बाइंडिंग पॉईंट आला, गाडी ऑटोमॅटिकली मूव्ह होते. इथे ॲक्सिलेटरची गरज आहे का? नाही, बिलकुल पण नाही आहे. गाडी मुव्हिंगसाठी ॲक्सिलेटरची गरज लगेच नाही आहे. क्लच सोडून द्या आता पूर्णपणे आणि त्यानंतर ॲक्सिलेटर यूज करा. अशा पद्धतीने गाडी मूव्ह करतात. ओके, बरोबर.